हॅलो गुड इव्हिनिंग सर्वांचं मनापासून स्वागत करूया आपण नियती स्पोर्ट आयोजित आरा ट्रॉफी माननीय श्री वासुशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटची स्पर्धा पाहा मिळतो आपल्याला आणि आमचे पवार साहेब या सामना सुरू होते दोन्ही संघांना ऑल द बेस्ट। सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे टीम भगतवाडी संघाची सलामीची जोडी पहिलाच बॉल ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत मात्र धाव एकच मिळेल। गोलंदाज पाहतोय आपण रमेश मेहर या गोलंदाजाला पाहतो आणि सलामीची जोडी सागर म्हात्रे आणि त्याच्या जोडीला रुद्र भगत। भगतवाडी म्हटली की बहुतेक भगत अँड कंपनी पाहायला मिळेल। पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आहे। चला प्रत्येक टीमला विनंती असेल की या 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटाचा वेळ दिला। अंपायर्स यस सर जरा रेडी राहा आपण त्यांना सुद्धा सांगा 15 मिनिटाचा अवधी आहे 3 षटक फेकण्यासाठी। नेक्स्ट बॉल चांगला कट केला जातोय लेट कट केल्यात अतिशय चांगला फटका चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि दुसऱ्या बॉलवरती शानदार चौकार। वा पहिल्या चेंडूवरती एक होती मात्र दुसऱ्या बॉलवरती लेफ्टी बॅटर्स रुद्रला पाहतोय। ओ बिग शॉट फटका चांगला इम्पेलच्या वरून उडवलाय चेंडू जाईल पुन्हा एकदा पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार लागोपाठचा दुसरा चौकार। हॅलो चेक चला लागोपाठ 2 चौकार आल्यात रुद्रच्या बॅट मधून लेफ्टी बॅटर्स पुन्हा एकदा पुढे येऊन फटका खेळत हवेत। हो गुड कॅच चांगला झेल टिपला जातोय जिच्यामुळे मी दुनिया बघितली ती माझी जन्म मोठी विकेट लेफ्टी बॅटर्स रुद्रला पाहिला अत्यंत चांगला खेळ करायचा होता त्याला मात्र नाही जमू शकला। वन डाऊनचा खेळाडू अमित केनी अमित केनीला पाहतो टीमचा कॅप्टन आलाय मगाशी टॉस साठी आले होते। ओ चांगला चेंडू अगदी झपकन आतमध्ये जातोय वळत असताना चेंडू आतमधून वळला आणि त्यामुळे चेंडू गेला डॉट। पहिल्या चेंडूवरती सिंगल त्याच्यानंतर लागोपाठ 2 चौकार त्याच्यानंतर विकेट त्याच्यानंतर डॉट। कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक बॉलर ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू फलंदाज बाद कीपरने मात्र सप्लाय दाखवली आहे क्लोज क्विपिंग करत असताना
आणि प्लेयर लगेच जायचं, जास्त वेळ नका, एक बाद झाला नका लगेच जा मैदानामध्ये, तो येण्याची आपण वाट पाहू नका. 11 मॅचेस कव्हर करायच्यात, लक्षात ठेवा. अंपायर्स तुम्हाला आयोजकांच्या वतीने कॉल आलेला आहे की प्लीज कोणालाही वेळ देऊ नका. आणि फिल्डर आपण सुद्धा एकत्र येऊ नका, 4 षटकांसाठी नका एकत्र येऊ. हा, जेव्हा ओव्हर संपेल ना थोडीशी टीम मीटिंग करू शकता, हरकत नाहीये, मात्र वेळोवेळी आपण एकत्र येऊ नका. नेक्स्ट बॅटर हरी बोराडे आल्यात मैदानावरती. येत असताना पहा मिळतात आपल्याला 2 विकेट लागोपाठ गेल्यात. अतिशय चांगला कमबॅक राहिला पहिल्या ओव्हरमध्ये. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज पहा मिळतो आपल्याला. प्रकाश नाईक आलेत. फ्रंट लाईट्स थोड्याच वेळात आपण ऑन करा. इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. पहिलाच बॉल लेट कट केल्यात, बॉल हवेत होता बॅकफुट पॉइंटला, चांगला फोल्डिंग झालं तिथे, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होता, नकार दिला जातोय. चांगली गोलंदाजी सुरुवातीला, जरी 2 चौकार आले असले तरी सुद्धा, मात्र त्यानंतर पाहतोय फटका चांगला, स्टॅन्ड अँड डिलिव्हर, चेंडू जाईल आउट ऑफ पार्क, दणदणीत षटकार. चांगला अगदी फटका जागेवरून खेचला करत असताना स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण सागर म्हात्रे. एक षटकार पाहायला मिळाला अद्यापपर्यंत. पुन्हा एकदा पूल केलाय, फटका पसला हवेमध्ये, विशाल मात्र झेल खाली, नो मिस्टेक, फलंदाज बाद. षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय, फलंदाज बाद. तिसरा धक्का. हॅलो, या ठिकाणी पाहतो या खवयांसाठी एक खुशखबर आहे. जय मल्हार चायनीज कॉर्नर प्रणित केणी यांचा या ठिकाणी स्टॉल सुरू झालेला आहे. जर कुणाला खायचं असेल तर थोडासा वेळ करा, आता संध्याकाळ आहे, 7 नंतर जावा तुम्ही. आपल्याला चमचमीत एकदम खवया मिळतील तिथे, मात्र पैसे देऊन खायचं आहे, कारण प्रत्येकाला माहित आहे की आयोजक तुमची प्रत्येक ख्वाहिश पूर्ण करू शकत नाही आहे. त्यामुळे आपण क्रिकेटचा एन्जॉय आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलात, थोडे तर खिशाचा सल्ला तुम्हाला घ्यावाच लागेल. चला, फलंदाज बाद झाल्या, षटकाराचं उत्तर मिळालं. ओ, पुन्हा एकदा अगदी चांगला चेंडू होता, फलंदाजाला बीट केलं. लेट कट, एकदम लेट कट खेळत असताना बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय आपण. पुन्हा एकदा उडवलाय, फटका चांगला आहे आणि येथे अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये बॉल येत असताना ठोकलाय तो षटकार. एका बाजूला विकेट, एका बाजूला धाबाच धाबा पाहायला मिळतात.
ते सुद्धा दुसऱ्या षटक पाहतोय आपण संपन्न होत असताना पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या होत्या फक्त 9 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 आल्या. एकूण धावसंख्या 2 ओव्हरमध्ये 11च्या सरासरीने प्रथम बॅटिंग करत असताना टीम भगतवाडी संघ पोहोचलाय तो 22 या आकड्यावरती. चला जास्त वेळ टीम मीटिंग नकोय प्लीज. दोन ओव्हरमध्ये 22 बनवल्यात. 11ची सरासरी मात्र या मैदानावरती सातत्याने धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक प्रसिद्ध क्रीडांगण पाहतोय आपण काळभैरव क्रीडांगण चिंचपाडा चे सातत्याने क्रीडांगण गजबजलेलं आहे. कारण या सध्या तरी इथे सध्याच्या स्थितीला एकच क्रीडांगण आहे जवळपास. त्यामुळे बरेचसे गावातले खेळाडू जेव्हा जेव्हा आयोजन करतात गावकरी तेव्हा मात्र त्यांना याच क्रीडांगणाशिवाय पर्याय नसतो. आणि आता हक्काचं मैदान या ठिकाणी पाहतोय. चेंडू लॉंग लेगच्या दिशेला चालला अतिशय वेगाने. फिल्डर नाहीये. चेंडू जाईल सीमा पार. आम्हा फिकीर कशाची ओ चांगला फटका बॅकफुटला जाऊन कट करत असताना चेंडू चालला डीप मध्ये. फिल्डर आल्यात. वा विशालची चांगली फिल्डिंग पहा मिळतो आपल्याला. 2 धाबा अगदी 2 धाबा वाचवत असताना दूरवरती होते. डीप एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये आले. जसे आले तसं चेंडूला उचलला आणि फेकून दिला. त्यामुळे धावा मिळाल्या ते 2. अद्याप संघर्ष करत असताना तिसरं षटक पाहतोय. बॉलर तिसऱ्या षटकामध्ये राज इंगळे. ओ फटका चांगला आहे. सुपर षटकार. काय फटका होता जबरदस्त. आणि या 6 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर 34 धाबा लागल्या तर स्कोर बोर्ड वरती. पुन्हा एकदा फटका ऑन साइडला केल्या. टीम मध्ये फिल्डर उपस्थित झाल्या. वा गुड फिल्डिंग. एकाच ऍक्शन मध्ये उचलून चेंडूला फेकलाय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जातोय. 35 धाबा. ओ फटका चांगला आहे. सरळ डान्सिंग डाऊन द विकेट आले. चेंडूला फेकून दिलाय लॉंगॉनच्या वरून. शानदार षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. चौकार षटकार येत असताना चला नसेल मिळाला तर दुसरा बॉल घ्या. चला चालू करा. तो आला तर मॅच बॉल घेऊ आपण. पण थांबू नका तुम्ही आता.
पुन्हा एकदा बिगिट करायचं होतं. चेंडू चालला शॉर्ट स्क्वेअर लेगला, डीप वरून फिल्डर आल्यात, एकाच ऍक्शन मध्ये उचलला, रनआउटची संधी येते आहे. डायरेक्ट हिट दिले मात्र पाहावं लागेल. पंचांकडे रेफर केलाय मात्र पंचांनी कोणताही सिग्नल दर्शवला नाहीये, याचा अर्थ नॉट आउट आहे खेळाडू. आणि 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हर मध्ये प्रथम बॅटिंग करत असताना भगतवाडी संघाची धावसंख्या झाली आहे ती मात्र 3 बाद 43 धावा. तीन बाद 43. शेवटचा अंतिम षटक असेल दा. चांगली धावसंख्या पाहायला मिळतोय. चला जास्त वेळ टीम मीटिंग नको प्लीज. तुमची बरोबर तुम्ही एक्झॅक्टली 14 मिनिटं घेतल्यात 3 षटकांसाठी, त्यामुळे आम्ही तुमचं स्वागत करू. मात्र याच वेळेमध्ये खेळा, आपण जास्त वेळ घेऊ नका. एक्झॅक्टली 14 मिनिटाचा वेळ 3 ओव्हर साठी घेतलाय, त्यामुळे आपण जास्त वेळ घेऊ नका आता. ओ यावेळेस उडवलाय बॉलला, बॉल हवेत डीप एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर डाऊन दी बॉल आणि फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाल्या. 4थ्या षटकाला सुरुवात होते ना होतेच ती विकेट आली आहे. आई गाव देवी माझी अंशु मात्रे मैदानामध्ये आल्यात, विचार विमर्श करतील. आता पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. 3 ओव्हर मध्ये 43 धावा होत्या. चला नेक्स्ट मॅच असेल वरचे ओवले आणि त्याच्या विरोधात देवांश 11 चिंचपाडा. वाईड बॉल विजय भोईरच्या विरोधात समीर गरत. समीर गरत, आपण आवाज ऐकत असाल आमचा तर आयोजन कमिटीशी संपर्क करा. आणि देवांश 11 चिंचपाडा विजय भोईर रुपये हिरा. ओ पुन्हा एकदा डॉट, लागोपाठचा चेंडू डॉट येत असताना पहा मिळतोय. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या ओव्हर मध्ये हाणामारी तर करावीच लागेल. मात्र हाणामारी करण्यासाठी तुमच्याकडे आता चेंडूवरती नजर ठेवणं फार गरजेचं असेल, कारण अगोदर ती 2 षटकं आपण ऑलरेडी उजेडामध्ये खेळलो. आता फ्रंट लाईट ऑन झाल्यात, त्यामुळे आता सूर्याची किरण नसतील, आता प्रकाश असेल तो लाईटचा. वाईड बॉल, एक अवांतर धाव मिळत असताना 45 धावा झाल्यात. चला वरचे ओवले आणि चिंचपाडाचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करा. ओ द्विधा मनस्थितीत होते फलंदाज. अगोदर मोठा फटका खेळायचा होता, लास्ट मोमेंटला मात्र मन परिवर्तन केलं आणि अगदी स्लोअरपणे बॅट आणली, त्यामुळे तोपर्यंत चेंडू गेलाय डॉट. हा षटक चांगला अत्यंत पाहायला मिळतोय. शेवटचा गोलंदाज
सुभाष फटका येते सुद्धा चांगला आहे, तोलून मापून मारलाय, बॉल जाईल सीमा पार, षटकार. चला षटकार आलाय, मगाशी 2 चेंडू डॉट, त्यानंतर आलेला षटकार पहा मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा उडवलाय, डीप एक्स्ट्रा फिल्डर उपस्थित आहेत, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. प्रॉपर टायमिंग, षटकार. होत असताना लागोपाठ 2 आल्यात. पुन्हा एकदा आताचा थोडासा आखळ शॉर्ट बॉल होता, त्याच्यावरती फलंदाज रनआउट झाल्यात आणि येथे इनिंग संपली आहे. पहिला सत्र समाप्त झाला, पहिली इनिंग संपली आणि पहिल्या इनिंग मध्ये भगतवाडी संघाने प्रथम बॅटिंग करत असताना धावा बनवल्यात, ते एकूण 57 धावा बनवल्यात. 58चं टार्गेट असेल ते मात्र टीम वडगर संघासमोर. चला चिंचपाड्याचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाल्यात. आणि वरचवले, चला या आपण. विजयदादा आपलं आगमन झालंय, स्वागत. या आता. हॅलो, चला आता पहिलं खेळाचं सत्र संपलंय, जेथे 57 धावा, 58चं टार्गेट आहे. चं टार्गेट आहे मॅच मध्ये. येस सर. चला टासाठी या. इरादा चला ना, रोन आहेत का? चालेल. आणि त्याचबरोबर वरचे ओवले समीर घरात आपण आल्यात का? या, वेळ झाली तुमची आता. त्यामुळे दोन्ही एक टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. वरचे ओवलेचे कॅप्टन या. चला फिल्डिंग लावा. भगतवाडी संघ जास्त वेळ नका करू. अंपायर्स आपण आज कोणाला जास्त वेळ देऊ नका.
चला वरच्या ओले टीमचे कॅप्टन या लगेच टॉस साठी. चला एकूण धाबा 58 करायच्यात. जवळजवळ 15ची सरासरी तुम्हाला कायम ठेवायची आहे. ती मात्र प्रति ओव्हर मध्ये टीम वडगर संघाला चला सामना सुरू होतोय. एकूण 58 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप वाईट यॉर्कर. बॉलर पाहतोय आपण पहिला षटक सागर म्हात्रेला पाहतोय. एक वेगवान गोलंदाज पहिला चेंडू डाट आलाय. स्ट्राईकला बॅटर पाहतोय आपण रोहित आणि नॉन स्ट्राईकिंगला राज इंगळे. हे दोन बॅटर वडगर संघाचे जोडी. हो पटका चांगला आहे. चेंडू चाललाय डीपेक्सच्या कव्हरला. फिल्डर उपस्थित आहेत मात्र 102 मध्ये रूपांतर पहा मिळाला. पहिला चेंडू डाट होता आणि त्यानंतर या 2 धावा पहा मिळाले आपल्याला. एकूण धावसंख्या पाहिले तर 58 धावा तुम्हाला करायच्या त्या मॅच मध्ये. भगतवाडीच्या विरोधात वडगर संघ. चला टॉससाठी जास्त वेळ झाला. वरच्या ओले संघ ओ रिव्हर्स खेळायचा प्रयत्न नाहीये. चेंडू गेलाय तो डॉट. ओ लेग स्टंपला खेळा. त्या ठिकाणी हलकस अपील केलंय. चेंडू गेलाय शॉर्ट लेगला. तोपर्यंत एकेरी धाव. लेग बाज चा इशारा येत असताना पहा मिळतो आपल्याला. अद्यापर्यंत एकही मोठा फटका नाहीये. पहिला चेंडू डॉट त्याच्यानंतर 2 आणि आता सिंगल. 3 चेंडू 3 धावा. टार्गेट आहे ते 58 टू विन. पुन्हा एकदा बॅक टू बॉलर्स. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न राहिला मात्र नाही आहे. चांगली गोलंदाजी करत असताना पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक. एकमेव षटक असताना पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. व्हेरी गुड बॉलिंग. अत्यंत चांगली गोलंदाजी पहा मिळतोय. फलंदाजाला जागेवरती थांबवलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 3 धावा.
फक्त 5 धावा. एकी चौकार षटकार नाही आहे. रिवर्स मात्र फटका चांगला खेळा. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. रन मिळेल 1. एकच धाव मिळत असताना फटका इथे सुद्धा चांगला आहे. कॅचिटचा कॉल. झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का राज इंगळेच्या स्वरूपात. न्यू बॅटर प्रकाश नाईक. हा राजिंगळे बाद झाल्या त्यांच्यासाठी. हा तुमच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. करंजाडे वडगर भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष राज इंगळे एक जरी खेळाडू असले तरी राजकारणातील एक चांगले व्यक्तिमत्व आहेत. त्यामुळे आपण मॅच संपल्यानंतर व्यासपीठावरती या. आयोजन कमिटीने आपल्याला इन्व्हाइट केलंय. चला न्यू बॅटर आल्यात. बॉलर पाहायला मिळतोय आपल्याला. अमित केनीला पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये. वरचे ओळे संघ रिपोर्टिंग करा प्लीज. एच चेंडू चाललाय पाठीमागे आणि एकच धामेल. अद्यापर्यंत चौकार ना षटकार. फक्त एकेरी धावांना प्राधान्य मिळालंय. आता धावा बनवायच्या आहेत. आता 14 बॉल 51. त्यामुळे मोठी धावसंख्या तुम्हाला चेस करायची. सुरुवातीला या 15च्या कमी रन रेटने धावा करायच्या होत्या. मात्र सुरुवात त्यांची अगदी संत वाते इंद्रायणी या म्हणीप्रमाणे झाली. जास्तीत जास्त चेंडू दाट गेले. त्यामुळे आता सामना आणखीन कठीण होत चालला वडगर टीमच्या बाजूने. चांगली गोलंदाजी भगतवाडी संघ. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि षटक समाप्त झालाय. दुसरं सुद्धा 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा आहे धावपळकावरती फक्त 7 धावा. वरचे ओले संघ चला या लवकर. आता जास्त वेळ झाला तुम्हाला. चिंचपाड्याचे कर्णधार 6:30 वाजता उपस्थित राहिल्यात. तुमचे रोहन दादा परदेशी. 6:30 ला मी आलो तेव्हा होते ना तुम्ही. ते 5:30 रुद्र गोलंदाज आहे. तिसरे षटक घेऊन आता 12 मध्ये करायच्या त्या 51 पाद्यापर्यंत 12 चेंडूवरती एकही मोठा फटका आला नाहीये वडगर संघाच्या बाजूने. त्यामुळे कुठे का होईना त्यांना आता थोडासा विचार विमर्श करावाच लागेल. चला तिसरे षटक लेफ्टी बॅटर समोर आहे. ओ चांगला चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता मात्र जागेवर उभे राहिले. चेंडू अगदी वेगाने फेकला जातोय. डाट आलाय तर एक डाट चेंडू आता तुम्हाला सामना जिंकून देऊ शकत नाहीये. कारण आता 11 मध्ये 51 करायचे आहेत. मग विचार करा प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार ठोकणं थोडंसं आता अवघड जाईल. फुल टॉस आणि आलाय तो आता
संघर्षाचा शंकनाद करणारा पहिला चौकार फलंदाज प्रकाश नाईकच्या पाठमधून. पहिला चौकार पाहायला मिळाला. ओ आता जय फलंदाज बाद. चौकार आल्यानंतर क्विक रिप्लाय दिलाय. बॅटर बाद. फलंदाज बाद झालेत. न्यू बॅटर मैदानामध्ये विशाल वाघे. चला वरचेवले कॅप्टन या. समीर गरत यावा आपण. या लवकर या. आता सामना संपायला आला. हा आणि आमचे हिंदीचे मशहूर कॉमेंटेटर अमितजी. ओके वरचेवले आणि चिंचपाडा ही बी गटातील मॅच आहे. हा माजी उपसरपंच ओळे ग्रामपंचायतीचे समीरजी घरत आणि त्याचबरोबर देवांश 11 चिंचपाडा संघ कुठे असेल तर मेन गेट मध्ये या. पॅव्हेलियनच्या समोर आहेत. अमितजी म्हात्रे यांचं आगमन झालंय. स्वागत. यस माझी उपसरपंच ओवळे ग्रामपंचायतीचे आज मात्र खेळाडूंच्या भूमिकेमध्ये. बसा आसनस्थ व्हावा आपण. चला दोन फलंदाज बातचीत करत असताना हा देवांश 11 चिंचपाडा आणि त्याच्या विरोधात वरचे ओवळे. वडगार विभाग अध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाचे संदीपजी नाईक यांच्या हस्ते आपण टास्क करतोय. दोन संघामध्ये सामना असेल. या टॉस चिंचपाड्याच्या बाजूने. इथे फटका चांगला आहे मात्र आता थोडासा उशीर झाला. षटकार आलाय साधावा. हॅलो 24-24 6-36 6 मध्ये 36 बनवायच्यात. सॉरी कॅल्क्युलेशन मध्ये सुधारणा करतोय. 6 चेंडू 36. चला जास्त वेळ नको. भगतवाडी संघ 6 चेंडू 34. सामध्ये 34 धावा करायचा. सामना थोडासा कठीण झालाय कारण सुरुवात पाहिली तर एकदम हळूवारपणे झाली. 2 षटकामध्ये फक्त चला भगतवाडी संघ का वेळ करता. आता प्रॅक्टिस नको ना बाबा.
तर 6 मध्ये 34 बनवायचे आहेत दादा. आता पहिलाच बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न, चेंडू गेला डाट. 5 चेंडू 34. आउटसाइड ऑफ स्टंप, वाईड बॉल. पंच वाईडची खूण करत असताना आता लेग स्टंप, वाईड बॉल. नाही, या तुम्हाला फक्त एकच लिगल डिलिव्हरी फेकायची आहे, त्यानंतर चौकार षटकार आले तरी आता सामना जिंकणं फार कठीण आहे. मॅचला थोडासा लांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्या भगतवाडी संघाने एकूण पहिल्या सत्रामध्ये 57 धावा कुठल्या 58चं टार्गेट. फटका येते सुद्धा चांगला आहे, धावा मिळतील 6. षटकार. बनवायच्या त्या 25 धावा. एकच धाव. 2 चेंडू 24 ची गरज आहे मॅच मध्ये. रिव्हर्स कॅचचा प्रयत्न, चेंडू गेला डॉट. तर फक्त औपचारिकता मॅच मध्ये इथूनही पाहायला मिळते आपल्याला. ऑनसाइडला आणि सामना ते संपलाय, सामना जिंकलाय टीम भगतवाडी संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्डलक टीम वडगर संघ, ज्या धावा करायच्या होत्या त्या चेस झाल्या नाही आहेत, त्यामुळे आपल्याला सुरुवात मात्र अत्यंत स्लोपणे झाली.